वडेट्टीवार साहेब देतो तुम्हाला. नाही बोला, देतो. अध्यक्ष महोदय, या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. सगळं सर्वश्रुत आहे आणि खरंच एक वेदनादायी घटना ज्या एका महिला डॉक्टरवर ज्या पद्धतीनं सुसाईड झाला. पण यामध्ये एक आहे की जे 2 आरोपी या ठिकाणी अटक झाले. माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर या प्रकरणामध्ये डिजिटल तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुरावे हे काही संकलित करण्यात आले आहे का, हे आलं पाहिजेत अध्यक्ष महोदय. आणि यामध्ये या 2 व्यतिरिक्त इतर कोण पुन्हा आरोपी आहेत त्या संदर्भातली चौकशीच्या दिशेनं चौकशी सुरू आहे का, हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की या सगळ्यामध्ये जे जातोय त्या महिला डॉक्टरला वारंवार जे आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की वारंवार तिची ड्युटी लावल्या जात होती ज्या आरोपीला फिट अनफिट दाखवण्यासाठी आणि तिच्यावर दबाव टाकला जात होता, अशा प्रकारची माहिती अनेक वेळा पुढे आलेली आहे की तिच्यावर दबाव टाकून तिला त्या पद्धतीनं अनफिट दाखवण्यासाठी प्रेशर टाकणारी सुद्धा काही महाभाग आहेत. त्या दृष्टीनं सुद्धा चौकशी पुढे जाते आहे का, ही माहिती उपलब्ध करून द्या अध्यक्ष. माननीय अध्यक्ष महोदय, डिजिटल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स हा सगळा त्या ठिकाणी आहे. पूर्ण व्हॉट्सॲपच्या चॅट्स, त्याचा ट्रेल हा सगळा प्राप्त झालेला आहे. सदरू महिला डॉक्टर ही हॉटेलमध्ये त्या आल्या, आपल्या रूममध्ये गेल्या, रूममध्ये जातपर्यंतचे सगळे CCTV फुटेजेस हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे तिथे कोण आलाय, कोण गेलाय या संदर्भातली माहिती आहे. तिथलं अलीकडच्या काळामध्ये अशा बाबतीत आपण नवीन कायद्याप्रमाणे सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्स जमा करतो. तशा पद्धतीचे सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्सेस हे जमा केलेले आहेत आणि त्याचंही ॲनालिसिस, जसं मी सांगितलं की काही गोष्टींचा ॲनालिसिस ऑलरेडी झालेला आहे, तो आलेला आहे. काही गोष्टींचा ॲनालिसिस होतो आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अशा गुन्ह्यांमध्ये 60 दिवसांमध्ये आपली चार्जशीट दाखल करतो. 90 दिवस वेळ असतो, पण 60 दिवसात आपण करतो महिलांच्या बाबतीत. तर तीही आपण आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ती चार्जशीट देखील दाखल होईल आणि या व्यतिरिक्त कोणी आहे का हा अँगलच तपासण्याकरता ज्युडिशियल इन्क्वायरी आपण केलेली आहे.